गई इंदिये सुकाये, जोगे वेदे कसाय नाणेय, संजम दंसन लेसा, भविया संमत सन्नी आहारे, गुणजीवा पज्यती, पाणासन्नाय मग्गना ओय, उव ओगो वियकमसो, वीसम तु परुवणा भणिया, झाणावियपज्जाविय, जाय कुलकोडी संजू आसवे, गहनादियेन भणिया, कमेण 24 ठाणानी. अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय. द्वादशांगो श्रुतदेवी की जय. स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे. 24 ठाण चर्चा आपण बघतो आहे आणि या चर्चा अंतर्गत आमचं प्रकरण जे सुरू आहे ते संज्ञा प्ररूपणा, संज्ञेचं प्रकरण सुरू आहे. संज्ञा म्हणजे तीव्र अभिलाषा, वांछा, याला संज्ञा म्हटलेले आहे. संज्ञा जीवनात 4 तऱ्हेच्या सांगितलेल्या आहे. आहार, भय, मैथून आणि परिग्रह, या 4 संज्ञा आहे. या 4 संज्ञेमध्ये आहार संज्ञा ही पहिली संज्ञा, जी 6व्या गुणस्थान पर्यंत असते आणि जिच्यामध्ये अंतरंग निमित्त कारण आहे असा आता वेदनीय कर्माची उदीरणा. हे त्या ठिकाणी आहारासाठी प्रामुख्याने कारण सांगितलेलं आहे आणि बाकीच्या बाह्य कारणांमध्ये अनेक गोष्टी समाविष्ट आहे. वस्तूचा वास येणं, म्हणजे तयार पदार्थ होत असताना त्या वस्तूचा वास जरी आला तरी आमची आहार संज्ञा जागृत होते. पदार्थाचं दिसणं, पूर्वस्मृती, या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी बाह्य निमित्त कारण म्हटल्या जातात. अंतरंग निमित्त कारण आहे असा आता वेदनीय कर्माची उदीरणा आहार संज्ञेसाठी. दुसरं सांगितलं भय संज्ञा. भय संज्ञा ही 8 पर्यंत, 8व्या गुणस्थान पर्यंत भय संज्ञा जीवनात असू शकते आणि भय या नोकशायाचा उदय आहे तोपर्यंत ही भय संज्ञा आहे. आम्ही बऱ्याच वेळेला असं वापरतो की सम्यक दृष्टी हा भयानी रहित असतो, सप्तभय त्याच्या जीवनात नसतात. आणि इकडे भय संज्ञा सांगितलेली आहे ती 8व्या गुणस्थान पर्यंत सांगितलं आहे आणि सम्यक दृष्टी म्हणजे 4थ्या गुणस्थानामध्येच त्याचं भय निघून गेलेलं आहे असं देखील आगमात कथन दिसतं. या ठिकाणी आम्हाला विवेक जागृत ठेवून हे सांगावं लागतं आणि समजावं लागतं की जर अनंतानुबंधित भय कशाय आहे किंवा पराविषयीचं अत्यंतपणे आकुलता रूप ममत्व रूप परिणाम आहे, या परिणामांच्या निमित्ताने जी भय उत्पन्न होतं ते संपलेलं आहे सम्यक दृष्टीच्या जीवनात. इहलोक भय, परलोक भय, अशा प्रकारचं मरण भय हे त्याच्या जीवनात नाही आहे. परंतु स्थूल कथन झालं ते, पण सूक्ष्म दृष्टीने जर कथन पाहिलं तर भय प्रत्याख्यानजनित, अप्रत्याख्यानजनित, नोकशाय, भय नोकशायाचा उदय, तोपर्यंत भय संज्ञा कायम आहे. म्हणून 8व्या गुणस्थानापर्यंत भय विद्यमान आहे. भय नोकशायाचा उदय हे त्या ठिकाणी अंतरंग कारण आहे आणि बहिरंग कारणामध्ये अनेक तऱ्हेच्या गोष्टी येऊ शकतात. एखाद्या वेळेला कल्पनेनी देखील आम्हाला प्रत्यक्ष अनुभूत असल्याप्रमाणे भीती वाटू शकते. जसं स्वप्नामध्ये एखादी घटना आम्ही पाहिली तरी देखील घाम पूर्ण सुटू शकतो. चोर बघितलं म्हणजे आपण चोराच्या कथा ऐकत झोपलं किंवा अशा प्रकारच्या, आणि जे स्वप्न जर तशा प्रकारचं पडलं आपल्याला तर तिथे ही भय संज्ञा आमची असू शकते. अशा प्रकारे भय संज्ञा आपण बघितलेली आहे. 2 संज्ञा आमच्या झालेल्या आहे आणि आज आपण आता तिसरी संज्ञा बघतो आहे, मैथुन संज्ञा. मैथुन संज्ञा याचा अर्थ आहे काम सेवन करण्याची अभिलाषा असणं, याचं नाव आहे मैथुन. मिथुन, मिथुन याचा अर्थ आहे जोडी, आणि जोडीदारासोबत रममाण होण्याची जी इच्छा आहे तो मैथुन भाव म्हटला जातो.
हा मैथुन नावाचा परिग्रह संज्ञा ही पण 9व्या गुणस्थानाच्या सवेद भागापर्यंत असणार आहे. जोपर्यंत वेद कषायाचा उदय आहे तोपर्यंत मैथुन संज्ञा विद्यमान आहे. म्हणून कामसेवन रूप मिथुन कर्म को मिथुन कर्म से संज्ञा वांछा मैथुन संज्ञा है. मैथुन संज्ञा किस कारण से उत्पन्न होती है. या ठिकाणी परत अंतरंग कारण जर आम्हाला बघायचं असेल तर वेद कषायाचा उदय हे अंतरंग कारण. मग तो स्त्री वेदाचा उदय असेल, कुणाला पुरुष म्हणजे जो पुरुष वेदी असेल त्याला त्याचा उदय असेल, नपुंसक वेदीवाल्याला त्याचा उदय असेल, तर कोणत्याही तऱ्हेच्या 3 वेदापैकी जेव्हा उदय आहे त्यावेळेला हा मैथुन भाव जीवनात, मैथुन संज्ञा जीवनात असणार आहे. मुनींच्या जीवनात दृश्यतः त्यांनी संपूर्णपणे स्त्री मात्राचा त्याग केलेला आहे. पूर्णतः ब्रह्मचर्य व्रत त्यांचं 6व्या गुणस्थानापासूनच विद्यमान आहे. आणि तरी देखील ही मैथुन संज्ञा सवेद भागापर्यंत 9व्या गुणस्थानाच्या सवेद भागापर्यंत म्हटल्या जाते. या ठिकाणी अव्यक्त रूप परिणाम आहे हा अर्थ लक्षात घ्यायचा. प्रत्यक्षामध्ये कुठल्याही तऱ्हेची व्यक्तता त्या ठिकाणी नाही, अभिव्यक्ती नाही, पण तरीही या कषायाचा उदय असल्यामुळे पर्यायीमध्ये तो पर्याय तशा भावरूप प्रगट आहे आणि त्यांनी देखील जीवनात कर्मबंध होतो आहे. ही प्रक्रिया कर्मशास्त्रामध्ये आपल्याला अत्यंत प्रखरतेने लक्षात ठेवावी लागते. कारण सर्वतः अबुद्धिपूर्वक परिणाम तिथे विद्यमान आहे. म्हणजे कोणताही परिणाम त्यांच्या जीवनात आता ज्ञात नाही आणि तरी देखील याचा उदय आहे. उदय असल्यामुळे पर्यायीमध्ये तो भाव आहेच आणि तो भाव परत नवीन कर्मबंधाला देखील कारणीभूत आहे. कोणताही वेद असेल तर त्या वेद कषायाच्या उदयामध्ये देखील तो भाव, ते कर्मबंध तशा प्रकारचे बांधल्या जातात. पुरुष वेदाची जघन्य स्थिती 8 वर्ष सांगितली. म्हणजे जेव्हा आता वेद कषायाचा नष्ट होण्याचे काल आहे किंवा वेद आता नष्ट होणार आहे त्यावेळेला देखील 8 वर्षाची स्थिती, जघन्य स्थिती त्या ठिकाणी तो बांधतो आणि नंतर ते कर्म पुढच्या याच्यामध्ये जाऊन नष्ट होतं. तर अशा तऱ्हेची ही प्रक्रिया आहे. त्यामुळे प्रत्यक्षामध्ये व्यभिचार त्या ठिकाणी आहे किंवा अशा प्रकारची क्रिया दिसते आहे असं काहीही नसलं तरीही तो परिणाम जीवनात आहे हे आम्हाला समजायचं आहे. याची कारणं सांगताना सांगितली की कामोत्पादक गरिष्ठ भोजन करणे से. पहिल्यांदा तर जितकं आम्ही गरिष्ठ भोजन करू तितकी प्रकारची उत्तेजना जीवनात राहते. सात्विक भोजन आणि तामसिक भोजन. तामसिक भोजन हे निश्चितपणे आमच्या ज्या उत्तेजना आहे या वाढविण्याचं कार्य करतात आणि त्यामुळे अशा प्रकारचा कामविकार जीवनात उत्पन्न होतो. म्हणून कामोत्पादक गरिष्ठ भोजन करणे पहिलं. कामकथा को सुनने से. शृंगारिक कथा जर आम्हाला वाचायची सवय असेल, आवड असेल तर त्यांनी देखील आमचा हा भाव वर्धित होऊ शकतो. अनुभूत काम विषय के रममान आदि से उपयोग जाने से. किंवा पूर्वी गोष्ट ती अनुभवलेली आहे, पूर्वी गोष्ट अनुभवलेली असताना आत्ता जरी त्याग केलेला आहे तरी पूर्वरतानुस्मरण वृश्रेष्ठ रस स्व शरीर संस्कार त्यागा हा पंच हे ब्रह्मचर्य व्रताचे अतिचार त्या ठिकाणी सांगितलेले आहे. गरिष्ठ भोजन केली, कामकथा आम्ही वाचत असू किंवा पूर्वरत केलेल्यांचं आम्हाला स्मरण होत असेल तर आमची वासना त्या ठिकाणी जागृत होऊ शकते, उत्तेजना होऊ शकते आणि तो जीव विषयांमध्ये रममाण होऊ शकतो. किंवा
दुराचारी, वेश्यागामी, कामी पुरुषों की संगती गोष्टी से, अशा प्रकारचे त्यांच्याशी गोष्टी केल्या किंवा त्यांच्या नेहमी संगतीत राहिलो, त्यांचा जो संस्कार आमच्यावर पडत असेल तशा प्रकारचे भाव जीवनात होतो. म्हणून असं म्हटलं जातं, जशी संगती आम्ही करू तशा प्रकारचा परिणाम जीवनामध्ये होतो. जर संतांच्या समागमामध्ये आम्ही राहिलो तर आपोआप संत प्रवृत्ती जीवनामध्ये येणार आहे. आणि जर आम्ही दुराचारी लोकांच्या संगतीत राहिलो तर ते संस्कार जीवनामध्ये पडणार आहे. आणि शेवटचं सांगितलं कि स्त्री वेद, पुरुष वेद एवं नपुंसक वेद में से किसी एक वेद रूप नौकशाय की उदीरणा से, किंवा इनके आदि से 4 बाह्य कारण है और 5वां अंतरंग कारण है. म्हणजे नौकशायाचा हा जो वेदरूप परिणाम आहे याची उदीरणा ज्या वेळेला होते त्यावेळेला अशा प्रकारची ही संज्ञा जीवनात आहे. परिग्रह संज्ञा किसे कहते हैं? परिग्रह को अर्जन करने की वांछा को परिग्रह संज्ञा कहते हैं. परिग्रहाची व्याख्या देताना तत्वार्थ सूत्रामध्ये आचार्य उमास्वामी लिहितात, मूर्छा परिग्रह. त्यांनी बाह्य वस्तूला परिग्रह संज्ञा दिलेली नाही. बाह्य वस्तू एक वेळा सोडणं सोपं आहे, पण अंतरंगामध्ये असलेला त्याविषयीचा आसक्तीपूर्ण परिणाम हा सोडणं अत्यंत कठीण आहे. त्याची आठवणही न होणं की एवढ्या तऱ्हेचा परिग्रह माझ्या जवळ होता आणि तो सोडलेला आहे, अशा प्रकारची आठवण देखील जीवनात नसणं हा खऱ्या अर्थाने निस्संग होण्याचा उपाय आहे. परंतु जोपर्यंत माझ्याकडे पूर्वी एवढं होतं, हे सर्व एवढ्या गोष्टींचा त्याग करून मी ही मुनिचर्या अंगीकार केली आहे, मुनिव्रत स्वीकारलेला आहे, हा भाव जोपर्यंत विद्यमान असेल तोपर्यंत सर्व संग परित्याग नाही असं म्हणावं लागतं. एक व्यक्ती होती, शांतीसागर महाराजांच्या काळातली घटना, आणि त्यांच्या जीवनात त्यांनी ही घटना उद्धृत केलेली आहे त्यांच्या पुस्तकामध्ये, की एक व्यक्ती त्यांच्या सोबत कमंडलू घेऊन निघाला. रस्त्याने जाता जाता महाराजांना तो गोष्टी सांगू लागले की माझं घर इतकं सुंदर आहे, अशा प्रकारचं सगळं काही माझ्या घरामध्ये आहे. अनेक गोष्टी तो त्याविषयी बोलायला लागले. महाराजांनी बराच वेळपर्यंत त्याच्या गोष्टी ऐकल्या, पण शेवटी सांगितलं, आपण आता वनाकडे चाललो आहे, तू कमंडलू पकडलेला आहे आणि या गोष्टी तुला बोलणं आता योग्य नाही. घराविषयी काय बोलायचं, तर घराविषयी तू बोलू नको. त्याला असं वाटलं की महाराज आपल्याला उपदेश देत आहे. या घरातल्या वस्तू त्यांनी त्या ठिकाणी जाळून टाकल्या. नंतर त्यांनी एक झोपडी बांधली. या झोपडीमध्ये तो राहायला लागला. काही कालानंतर परत एक अशा प्रकारची ज्ञानी व्यक्ती त्याच्या झोपडी समोरून गेली. त्यांनी त्याचं आदरातिथ्य केलं. सगळं काही जीवनामध्ये त्यांना जे पाहिजे होतं ते पुरवलं. लहानशा झोपडीमध्ये तो राहून तिथेच आपलं कालयापन करायला लागला. पण अंतरंगामध्ये जरी घर सोडलं, घर सगळ्या वस्तू देऊन टाकल्या, तरी देखील त्या झोपडीमध्ये आल्यानंतर देखील झोपडीचा प्रबल मोह त्याच्या जीवनात होता की माझी झोपडी अत्यंत सुंदर आहे, देखणी आहे, आले गेले यती संत या ठिकाणी निवास करतात आणि याच्याबद्दल त्याला खूप त्या ठिकाणी अशा प्रकारचा भाव होता. महाराज म्हणायला लागले की अशा तऱ्हेने कोणत्याही परवस्तू विषयीचा आकर्षण भाव मनात असणं हाही शेवटी परिग्रहच आहे. हा परिग्रहच आहे आणि हा सोडणंच म्हणजे सर्व संग परित्याग असू शकतो. त्यांनी त्या झोपडीला पण आग लावली आणि त्या व्यक्तीच्या मागे ते आले. त्या संताच्या मागे ती व्यक्ती गेली आणि गेल्यानंतर थोडा वेळाने परत त्याचं गुणगान हेच सुरू झालं की मी झोपडी आता जाळून आलोय, झोपडीमध्ये काहीही शिल्लक नाही, माझं आता काहीही नाही, मी खऱ्या अर्थाने निस्संग बनलेला आहे. थोडं अंतर गेल्यानंतर त्याच्या मनामध्ये अजूनही परिग्रह होताच. तो म्हणाला की काही म्हणा महाराज,
पण माझी झोपडी होती मोठी सुंदर. त्या ठिकाणी अनेक लोक वास्तव्याला आले होते, अनेक त्यागी तिथे येऊन निवास करत होत्या. ती माझी झोपडी अतिशय सुंदर आणि मला अशी अतिशय आवडती अशी होती. जोपर्यंत सोडल्यानंतरही हा ममत्वरूप परिणाम जीवनात आहे की मी एवढं सोडलं किंवा एवढं मी याच्या माध्यमातून मी कमवलं किंवा हे पद मी प्राप्त केलं, पद प्रतिष्ठा कोणत्याही तऱ्हेचा हा जर ममत्व भाव असेल, नावाचाही जर मोह असेल, माझं नाव झालं पाहिजे, मला जे पद मिळालं त्याची ही जर आमच्या अंतःकरणात जर त्या ठिकाणी महती मला वाटत असेल, मोठेपणा वाटत असेल, प्रतिष्ठा मला लोक देतात त्याबद्दलही मला आकर्षण असेल, अनेक लोकांना माझं नाव माहिती आहे, अशा प्रकारे जरी कीर्तीची अभिलाषा जीवनात असेल तर हे सगळं जीवनामध्ये परिग्रह या संज्ञेमध्ये आम्हाला टाकायचं आहे. कारण पद, प्रतिष्ठा, कीर्ती, नाव कोणतंही माझ्यासाठी मला आकर्षण केंद्र असू शकत नाही. सगळ्यात आकर्षण मला कुणाचं असेल तर माझ्या अनंत वैभवाचंच मला आकर्षण आहे. आणि ते जर प्राप्त झालं तर कुठल्याही तऱ्हेची त्याची आम्हाला प्रसिद्धी करण्याची गरज नाही. अशा तऱ्हेने ही परिग्रह संज्ञा आम्हाला पाहायची आहे. म्हणून परिग्रह आम्ही जरी म्हटलं परिग्रह निस्संग अंतरंगातून निस्संग असणं अत्यंत दुरापास्त आहे. बाह्य परिग्रह सुटणं सहज शक्य आहे, एखादी वस्तू सोडणं शक्य आहे, पण त्या वस्तूविषयीचा ममत्व भाव, त्या वस्तूची चव, त्या वस्तूचा स्वाद जर आमच्या अंतःकरणात असेल तर ती वस्तू सुटलेली नाही हे समजायचं आहे. परिग्रह को अर्जन करने की वांछा को परिग्रह संज्ञा कहते हैं. परिग्रह संज्ञा किस कारण से उत्पन्न होती है? परत परिग्रह संज्ञा ही कशामध्ये कोणत्या कषायाच्या उदयात उत्पन्न होते? तर लोभ कषायाच्या उदयात परिग्रहाचा जन्म आहे. लोभ जीवनात आहे, क्रोधमान हे झाले द्वेष भाव, आणि माया आणि लोभ हे झाले राग भाव. हे जोपर्यंत विद्यमान आहे तोपर्यंत परिग्रह संज्ञा आहे. म्हणून बाह्य धन धान्य आदि उपकरणों को देखने से, बाजारामध्ये आम्ही जातो, आज मॉलचा जमाना आहे आणि या मॉलच्या जमान्यामध्ये आम्ही मॉलमध्ये गेलो, ठरवून गेलो की मला घरामध्ये कोणत्याही वस्तूची आत्ता गरज नाही, पण फक्त टाइमपास म्हणून एक चक्कर मारून येऊ, अशा प्रकारचा भाव ठेवून मॉल मध्ये प्रवेश केला. होतं काय सगळ्यांना माहिती आहे. अनेक नवनवीन गोष्टी त्या ठिकाणी दिसल्यानंतर ज्याची आम्हाला गरजही नाही त्याही वस्तू आम्ही विकत घेतो. म्हणजे काय झालं, अशा प्रकारच्या उपकरणांना ज्या वेळेला आम्ही बघतो त्यावेळेला परिग्रह संज्ञा आमची आहे, जागृत होते. आम्ही ती वस्तू विकत घेतो. आमचा परिग्रह म्हणजे काय वाढवतो, पुद्गलाचा संचय आम्ही करतो. आम्हाला ती वस्तू किती उपयोगी आहे हे माहित, उपयोग करू की नाही हेही माहित नाही, आणि तरी देखील हा परिग्रहाचा संचय जीवनात होतो आहे. पहिला गोष्ट. दूसरी, उसकी कथा आदि सुनने से किंवा कहने से, ज्या वेळेला राजा नवनिधीची चक्रवर्तीची कथा आम्ही ऐकतो, चक्रवर्तीचं वैभव आम्ही ऐकतो, नारायणाचं वैभव ऐकतो. सगळ्यांना माहिती असेल नारायण पद कसं प्राप्त होतं. उत्तर कोणी देऊ शकेल? नारायण पदाची प्राप्ती कशी होते? निदान बंधामुळे. निदान बंधामुळे नारायण पदाची प्राप्ती होते. म्हणजे वास्तविकतः ते मुनी ध्यानामध्ये लीन असतात आणि त्या ध्यानाच्या माध्यमातून त्यांना त्याच भवात मोक्ष प्राप्त होईल इतक्या प्रकारचं उत्कृष्ट ध्यान त्यांचं असतं. पण होतं काय की समोरून नारायणाची स्वारी निघते
निघाल्यानंतर मुनींच्या मनामध्ये भाव उत्पन्न झाला. कोणता? अरे, असं वैभव माझ्याही जीवनात मलाही प्राप्त हो. काय झालं? इच्छा झाली. इच्छा होणं, पापबंध, पुण्य घटलं. तद्भव मोक्ष ज्या भवात झाला असता तोच भव पुढच्या भवासाठी त्यांना कारणीभूत पडला आणि नारायण पदाची त्यांना प्राप्ती झाली. आणखी निदान बंधाचं एक वैशिष्ट्य आहे. कोणतं? निदान बंधाचं वैशिष्ट्य हे आहे की जे वैभव निदान बंध करून प्राप्त होतं ते वैभव त्याला निश्चितपणे मोक्ष सुखाला देऊच शकत नाही. निदान बंधामुळे ज्या ज्या व्यक्तींना वैभव प्राप्त झालेला आहे त्या वैभवाची निरंतर दुर्गती झालेली आहे. म्हणजे ती व्यक्ती नियमाने नरकातच गेलेली आहे. नारायणाला, प्रतिनारायणाला निदान बंधानी ते पद प्राप्त होतं आणि म्हणून नारायण आणि प्रतिनारायण नियमाने नरकात जातात. कारण निदान बंध केल्यामुळे जे काही वैभव तर प्राप्त झालं पण अंती नरक त्यांचा निश्चितपणे आहे. असं हे त्यांचं वैभव ज्या वेळेला बघितल्या जातं. आम्ही पण त्यांच्या वैभवाच्या कथा वाचल्या किंवा कोणाचं जर डोळे दिपवणारं वैभव पाहिलं तर आम्हालाही कधी कधी वाटतं का की खरंच असंही आमच्या घरात असावं. हे वाटत असेल तर आमचाही काय सुरू आहे त्यावेळेला थोड्याफार प्रमाणात म्हणा, एकदम नसेल, परिणाम आमचा पण आहे. असं माझ्या घरी असलं पाहिजे, असलं पाहिजे. हा आमचा काय झाला? इच्छा. इच्छा झाली म्हणजे काय? कशाचा उदय? मोहनीय कर्माचा उदय. इच्छा कोणत्या कर्माच्या उदयात होते? मोहनीय कर्माच्या उदयात इच्छा आहे. कषायांच्या उदयात आहे. आणि जो भाव कषायांच्या उदयात असणार आहे तो निश्चित पाप भाव आहे. एखाद्याला वैभव मिळेल ते कशाने मिळालं? पुण्यबंध म्हणजे साता वेदनीय कर्माचा उदय. त्याच्यामुळे त्याला ती सामग्री प्राप्त झाली. त्याच्यामध्ये त्यांनी सुख मानलं. हे मोहनीयामुळे सुख मानेल ते मोहनीयामुळे प्राप्त होईल. अनुकूलता ही साता वेदनीयामुळे. तर अशा प्रकारची आणि त्याचा भोग घेण्याची इच्छा झाली. परत आमच्या मोहनीय कर्माचा उदय, पाप प्रकृतीचा उदय. म्हणून मी नेहमी एक गोष्ट सांगते की आपल्या ताटामध्ये अत्यंत सुंदर सजवलेलं 5 मिष्टान्न असलेलं आपल्या आवडीचं भोजन परोसल्या गेलेलं आहे. हा आमचा पुण्याचा उदय आहे. पण ज्या वेळेला त्यामधला घास खाण्याची इच्छा झाली आमचा तो पापाचा उदय आहे. मिळालं ते पुण्याच्या उदयात, इच्छा झाली ती पाप कर्माचा उदय. अशा तऱ्हेने आमचा पाप पुण्याचा नेहमीचा पाला आमच्या जीवनात आम्ही बघतो आहे. म्हणून तिसरी गोष्ट या ठिकाणी सांगितली की अशा प्रकारची कथा ऐकली, वाचली आणि त्यामुळे आम्हाला ती इच्छा झाली. तिसरं सांगितलं मूर्छा परिणाम से. मूर्छा म्हणजे आसक्ती परिणाम, की सोडायचंच नाही जीवनामध्ये. आसक्त रूप भाव असणं हा मूर्छा भाव झाला. आणि परिग्रह आदि के उपार्जन करने की आसक्ती के संबंध से. आणि असतानाही एक कथा माहिती असेल आपल्याला की आज आहे उद्या आहे, आज आहे उद्या नाही, उद्या आहे आज नाही, आणि उद्या नाही आणि आजही नाही. अशा प्रकारच्या 4 व्यक्ती. तर त्यामध्ये की आज नाही आहे, काहीच नाही, शून्य आहे. आणि शून्य असतानाही अंतरंगामध्ये अभिलाषा अपार. सगळं मिळालं पाहिजे तरीही त्याला त्या दृष्टीने पापाचा बंध होतोच आहे. म्हणून परिग्रह आदि उपार्जन करणे की आसक्ती के संबंध से. आणि शेवटी सांगितलं लोभ कशाय की उदीर्णासे. लोभ कशाय म्हणा किंवा क्रोध मानता हा द्वेष भाव झाला. माया आणि लोभ
यामुळे जो परिणाम होईल हा परिग्रह परिणाम आहे. नंतर पुढचा प्रश्न, क्षीण संज्ञा किसे कहते है. क्षीण म्हणजे नष्ट झालेली आहे, ज्यांचा चारही प्रकारचे कषाय संज्ञा नष्ट झालेल्या आहे त्यांना क्षीण संज्ञा असं म्हटल्या जाईल. म्हणून चारों संज्ञाओं के अभाव को क्षीण संज्ञा कहते है. क्षीण संज्ञा 10व्या गुणस्थान पर्यंत संज्ञा आहे, लोभ संज्ञा, परिग्रह संज्ञा, आणि 11व्या गुणस्थानामध्ये तो संज्ञातीत झालेला आहे. 11 पासून पुढे आता संज्ञा नाही. पण हाच 11व्या गुणस्थानातला जीव उपशम श्रेणी चढून 10व्या मध्ये आला तर परत त्याला उलट्या क्रमाने परिग्रह, नंतर मैथुन, नंतर भय आणि आहार अशा प्रकारच्या संज्ञा परत जीवनात दिसणार आहे. आहार आदि को संज्ञा क्यों कहा गया है. आहार वगैरेला संज्ञा का म्हटलं तर या ठिकाणी सांगतात आहे, इन आहार आदि चारों ही विषयों की प्राप्ति और अप्राप्ति दोनों ही अवस्थाओं में यह जीव संक्लिष्ट और पीडित रहता है. म्हणजे त्या दिवशी आपण पाहिलं की या संज्ञा त्याला म्हटल्या जातात की त्या प्राप्त झाल्या तरी देखील आम्हाला दुःख आहे आणि प्राप्त होत नाही तोपर्यंतही दुःखच आहे. आणि आपण बघितलं की कसं आहे, इच्छा आणि इच्छा तृप्ती यांचा जीवनामध्ये कधीच मेळ बसत नाही. इच्छा आणि इच्छा तृप्ती यांच्यामध्ये समय भेद आहे. ज्या समयात इच्छा आहे त्या समयात तृप्ती नाही, आणि तृप्ती आहे त्यावेळेला दुसरी इच्छा अंतरंगामध्ये असू शकते, आणि म्हणून इच्छा आणि इच्छा तृप्ती याच्यामध्ये सुमेळ कधीही साधत नाही. म्हणून इच्छा प्राप्त झाली तरीही आम्हाला जी काही शांती पाहिजे, शांती म्हणजे आत्मिक शांती, ही त्या ठिकाणी मिळत नाही. आणि यदा कदाचित क्षणिक आम्ही मांडलं तरी देखील आमची त्या वस्तूविषयीची आकुलता संपलेली आहे. म्हणूनच त्या ठिकाणी थोड्याफार प्रमाणात क्षणिक सुखाची उपलब्धी झालेली आहे, वस्तूमुळे उपलब्धी ती होत नाही. इस भाव से दुखों का अनुभव करते हैं और उनके द्वारा अर्जित पाप कर्म के उदय से परभव में ही सांसारिक दुखों को भोगता है, इसीलिए इन्हें संज्ञा कहा गया है. यदि चारों संज्ञाएं बाह्य पदार्थों से संसर्ग से उत्पन्न होती है तो अप्रमत्तादि गुणस्थानों में संज्ञाओं का अभाव हो जाना चाहिए. चारही संज्ञा कशा आहे, बाह्य सामग्रींचा संबंध आहे त्या ठिकाणी आम्हाला दिसतात. आणि 6व्या 7व्या गुणस्थानवरती मुनींनी आता निसंग अवस्था आहे, बाह्य परिग्रहाचा त्यांचा संग नाही, मग त्या ठिकाणी त्यांना संज्ञा का मानाव्या हा महत्वाचा प्रश्न या ठिकाणी सांगितलेले आहे. जोपर्यंत बाह्य वस्तू त्यांच्या जीवनात आहे तोपर्यंत संज्ञा आहे हे तर ठीक आहे, पण बाह्य वस्तू सुटलेली आहे आणि तरी देखील संज्ञा आहे असं कसं म्हणता येऊ शकतं. नहीं, क्योंकि अप्रमत्तों में उपचार से संज्ञाओं का स्वीकार किया गया है. काय सांगितलं की संज्ञा ज्या आहे त्याचं अंतरंग कारण जर आम्ही बघितलं तर त्या कर्म प्रकृतीचा उदय हे त्यासाठी अंतरंग कारण आहे. आणि म्हणून जोपर्यंत वस्तू जरी सुटलेली असली पण कषायांचा उदय आहे किंवा त्या म्हणजे त्या कर्माचा उदय आहे तोपर्यंत ती संज्ञा जीवनात आहे हेच त्या ठिकाणी मानावं लागतं. म्हणून अनुमान म्हणजे संज्ञाओं का सद्भाव स्वीकार किया है. आहार आदि संज्ञाओं के कारणभूत कर्मों का उदय संभव है, इसीलिए उपचार से भय और मैथुन संज्ञा है. म्हणजे भय संज्ञा तर काहीही त्या ठिकाणी सप्तभयांचा त्याग
चौथ्या गुणस्थानातच आम्ही म्हणतो की त्याच्या जीवनात भय नाही, आणि तरी देखील भय त्याच्या जीवनात 8व्या गुणस्थानपर्यंत आहे. किंवा मैथुन स्त्री मात्राचा त्याग केला तरी देखील मैथुन संज्ञा 9व्या गुणस्थानाच्या सवेद भागापर्यंत आहे. अप्रमत्त गुणस्थानवरती जीवोंके पहिली आहार संज्ञा नहीं होती, म्हणजे 7व्या गुणस्थानात आहार संज्ञा नहीं, क्योंकि आहार संज्ञा का अंतरंग कारण असाता वेदनीय की उदीर्णा है, और उसकी उदीर्णा विच्छुत्ति प्रमत्त गुणस्थान में ही हो जाती है. असाता वेदनीयाची उदीर्णा विच्छुत्ती 2 कोष्टक अलग दिलेले आहे. गोमटसार मध्ये एक उदय विच्छुत्तीचं कोष्टक आणि एक उदीर्णा विच्छुत्तीचं कोष्टक. असाता वेदनीय कर्माची उदीर्णा ही 6व्या गुणस्थानापर्यंतच होते, आणि म्हणून 6व्या गुणस्थानापर्यंत आहार संज्ञा आहे. असाता वेदनीयचा उदय हा 13व्या पर्यंत असू शकतो, पण तिथे उदीर्णा नाही, म्हणून आहार संज्ञा पण नाही. अतः कारण का अभाव होने से कार्य का भी अभाव होता है. इस प्रकार प्रमाद रहित संयमियों में पहली संज्ञा नहीं है. उक्त आहार आदि चारों संज्ञाएं मिथ्या दृष्टि से लेकर प्रमत्त गुणस्थान पर्यंत होती है. पुढचा प्रश्न, मैथुन संज्ञा का वेद में अंतर्भाव क्यों नहीं किया गया. मैथुन संज्ञाचा अंतर्भाव वेद कषायात का नहीं केला बा. नहीं, क्योंकि तीनों वेदों के उदय सामान्य के निमित्त उत्पन्न हुई मैथुन संज्ञा और वेद के उदय विशेष स्वरूप वेद, इन दोनों में एकत्व नहीं बन सकता है. म्हणजे मैथुन संज्ञा ही अलग सांगितली आणि वेद कषायाचा उदय हा अलग सांगितला. जोपर्यंत वेद कषायाचा उदय आहे तोपर्यंत मैथुन संज्ञा जीवनामध्ये जरी असली तरी त्यामध्ये थोड्या फार प्रमाणामध्ये स्वरूप भेद सांगितलेला आहे. त्यांनी मैथुन परिग्रहाचा म्हणजे मैथुनेचा त्याग त्यांनी पूर्वीच केलेला आहे, पण ही संज्ञा मात्र जीवनात अव्यक्त रूपामध्ये सवेद भागापर्यंत निश्चित राहणार आहे. आणि परिग्रह संज्ञा में लोक कषाय का अंतर्भाव क्यों नहीं किया. परिग्रह संज्ञा का लोक कषाय के साथ एकत्व को प्राप्त नहीं होती, क्योंकि बाह्य पदार्थों को विषय करने वाले के कारण परिग्रह संज्ञा को धारण करने वाले लोभ से लोभ कषाय से उदय रूप सामान्य लोभ का भेद है. अर्थात बाह्य पदार्थों के निमित्त से जो लोभ विशेष होता है उसे परिग्रह संज्ञा कहते हैं, और लोभ कषाय के उदय से उत्पन्न परिणामों को लोभ कहते हैं. थोडाफार प्रमाणात परत बाह्य वस्तूच्या निमित्ताने याही ठिकाणी फरक आहे. याही ठिकाणी जीवनामध्ये लोभ कषायाचा उदय आहे, इतका सूक्ष्म कषायाचा तो उदय आहे अव्यक्त रूपामध्ये की तो आमच्या ज्ञानाचा मतिश्रुत ज्ञानाचा विषय बनू शकत नाही. मैथुन असेल किंवा लोभ परिग्रह असेल तर हा आमच्या सूक्ष्म जो लोभ आहे हा आमच्या ज्ञानाचा विषय बनू शकत नाही. पण जोपर्यंत या कषायाचा उदय आहे तोपर्यंत ती संज्ञा त्यांच्या जीवनात मांडलेली आहे. भलाई त्याला अव्यक्त म्हणा, अबुद्धीपूर्वक म्हणा, उपयोगाने ती ज्ञात होत नाही, अशा तऱ्हेची तिथे अवस्था आहे. पुढचं प्रकरण आपण उद्याला पाहू. संज्ञा हा शब्द आणखीन म्हणजे इंद्र संज्ञा याच्यामध्ये पण आपण म्हणतो की नाही, म्हणजे नंदीश्वराच्या याच्यामध्ये जाप्यांमध्ये संज्ञा हा शब्द येतो. तर त्या संज्ञा शब्दाचा अर्थ उद्या सांगा वाटल्यास. नाम, हो, नाम या अर्थाने येतो तो. उद्या सांगते मग. नाम म्हणजे नामचा अर्थ, हो ठीक आहे. हा, जिनवाणी के ज्ञान ते तुझे लोकालो, सो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हूँ को. नमो अरिहंताणम नमो सिद्धाणम नमो आयर्याणम नमो वंशायाणम नमो लोळे सवसाहूणम. नमो. सर्वांना जय जिनेंद्र.